दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे अज्ञात इसमांनी गोळीबार केला। यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला। या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार संशयित करण परतुडे यास आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने द्वारका येथे सापळा रचून ताब्यात घेतलंय। गुरुवारी 11 वाजता शिताफीने ही कारवाई करण्यात आली। याबाबत जळगावचे पोलीस अधीक्षक नखाते यांनी अधिक माहिती दिली आहे। काल जो रात्री आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनला, तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण 8 आरोपींचे नावं आहेत त्याच्यामध्ये FIR मध्ये दिलेली। त्याच्यातले 2 आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातूनच ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली होती की ते गुजरातीकडे जात आहेत आणि साक्रीच्या जवळ त्याचं लोकेशन असताना आपण ट्रेस केलेलं होतं आणि तिकडे साक्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना आम्ही माहिती दिली होती की साक्री इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत, तर साक्री इकडं त्या टीमने त्यांना साक्री पोलीस स्टेशनच्या टीमने ताब्यात घेतलेलं आहे। आपली टीम आता तिकडनं त्यांना घेऊन येत आहे। फिर्यादीमध्ये दिलेले आहेत त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद चावरिया आहेत, त्यांना दोघांना अटक आपण ताब्यात घेतलेलं आहे। अंधाधुंद गोळ्या झाडणारा मुख्य सूत्रधार करणची अंगझडती घेतली असता कमरेला 2 गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले। तसेच त्याच्या ताब्यातून 5 जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केले। भुसावळच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये करणचा प्रमुख समावेश होता। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।